उमऱ्यानंतर ठाण्यामध्ये नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे। माझीवाडा, वर्तकनगर, उथळसर इथे या परिसरामध्ये नालेसफाईचे आयुक्त, महापौर आणि उपमहापौरांनी पाहणी सुरू केली। माथेरानमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानकपणे आलेल्या पावसामुळे घोडेवाले, रिक्षावाले आणि पर्यटकांचा गोंधळ उडाला। पावसामुळे माथेरानमधील वातावरणात चांगलाच गारवा वाढला होता। सरसंघचालक मोहन भागवतांच्या सुरक्षेचा खर्च भागवतांकडून किंवा संघाकडून वसूल करण्यात आलेला आहे किंवा यावा अशी जनहित याचिका न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे। हवामान विभागानं कोकण पट्ट्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवलाय। मुंबई आणि मुंबई उपनगर, पालघर, रायगड, ठाण्यामध्ये काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा, हलक्या पावसाच्या सरीची शक्यता आहे। पालघरमध्ये फटाक्यांच्या फॅक्टरीमध्ये स्फोट झाला। दुर्घटनेमध्ये एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला। 3 ते 4 कामगार यामध्ये जखमी झालेत। फटाक्यांसाठी लागणाऱ्या दारुगोळ्याचा हा कारखाना होता आणि हा कारखाना बेकायदेशीर असल्याची स्थानिकांची माहिती आहे। भिवंडी तालुक्यातील खाडीपार परिसरामध्ये एका कारखान्यात भीषण आग लागली होती। आगीमध्ये संपूर्ण कारखाना जळून खाक झालेला आहे। मध्य रेल्वेच्या एका फलाटावरती 2 रेल्वे समोरासमोर आल्या। सीएसएमटी स्थानकामध्ये बदलापूरकडून लोकल येणारी लोकल सिग्नलच्या बिघाडामुळे चुकीच्या फलाटावरती आली। मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून मराठी अनिवार्य असेल। ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य असेल। हा महत्त्वपूर्ण निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेला आहे। नवी मुंबईच्या उरण परिसरामध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। कारंजा, उरण शहरात परिसरामध्ये गारांसह पाऊस पडला। अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली।